की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेच्यासे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैशीची. जो सर्वज्ञ आणि दयाघन त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मध्येच माझी होतसी. ज्याचे अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मेच्यासे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. सुखं नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परमः तदेवाम्नमत्वन्यदिति मे निश्चिता मतिः. ओम शांती शांती शांती. अनुबंधाचा संक्षेपाने विचार केला पहिल्या तरंगामध्ये. आणि मोक्ष भावरूप आहे की अभावरूप आहे की भावाभावरूप आहे. तर मोक्ष केवळ भावरूपच आहे, कारण आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूप असते आणि अधिष्ठान हे भावरूप आहे, म्हणून मोक्ष हा भावरूप आहे याचा विचार केला. नंतर दुसऱ्या तरंगामध्ये माऊली काही चुकलं तर सांगा. दुसऱ्या तरंगामध्ये त्याच अनुबंधाचा विस्तार केलेला आहे. पूर्व पक्षाच्या रूपाने शंका केलेली आहे आणि उत्तर पक्षाच्या रूपाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध यांची असिद्धी आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे आणि उत्तर पक्षाचं म्हणणं आहे की अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध यांची सिद्धी आहे. तर हे करत असताना वेदांत शास्त्रातलं एक परमप्रयोजन आहे आणि एक अवांतर प्रयोजन आहे. परमप्रयोजन कशाला म्हणतात तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. हे वेदांत शास्त्राचं परमप्रयोजन आहे. आणि वेदांत शास्त्राचं अवांतर प्रयोजन करतं तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे वेदांत शास्त्राचं अवांतर प्रयोजन आहे. कारण का तर विचारसागरातल्या पहिल्या तरंगामध्ये सांगितलं ते स्वतः म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे स्वतः दुःख निवृत्तीरूप किंवा सुखप्राप्तीरूप नसून दुःख निवृत्तीचं किंवा सुखप्राप्तीचं ते साधन आहे, म्हणून ते अवांतर प्रयोजन आहे. आणि साध्य असणारा मोक्ष हे परमप्रयोजन आहे. तर परमप्रयोजन असणारा मोक्ष हे मोक्षरूपी परमप्रयोजन आधी कार्याला पदरी पडावं असं जर वाटत असेल तर त्या परमप्रयोजनाची सिद्धी होईल केव्हा तर हे जगत आद्यस्थ ठरेल तेव्हा. जगत आद्यस्थ जर असेल तर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होते. म्हणजे हे आद्यस्थ आहे असं ठरलं तर अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती होईल आणि परमप्रयोजन असणारा मोक्ष हे मुमुक्षूच्या पदरी पडेल. परंतु निवृत्ती ही दोन प्रकारची आहे, एक क्रियेच्या अंगाने आणि एक ज्ञानाच्या अंगाने. सत्य पदार्थाची जी निवृत्ती होती ती क्रियेने आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती होती अधिष्ठान ज्ञानाने. म्हणजे हा बंध आद्यस्थ ठरला तर त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल आणि बंध जर आद्यस्थ ठरला नाही तर त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. अर्थात बंध आद्यस्थ ठरला पाहिजे. त्या अध्यासामध्ये सुद्धा दोन प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले. कोणकोणते? एक कार्याध्यास आणि एक कारणाध्यास. माया किंवा अज्ञान याला कारणाध्यास म्हणतात, तर माया किंवा अज्ञान कार्य जगत बंध अहंकारादी अनात्म बंध याला कार्याध्यास म्हणतात. परंतु कार्य अध्यास आणि कारणाध्यास हे दोन्ही दुःखाला हेतू आहे, पण एक परंपरेने हेतू आहे आणि एक साक्षात हेतू आहे. कार्याध्यास हा साक्षात दुःखाला हेतू आहे तर कारणाध्यास हा परंपरेने दुःखाला हेतू आहे. मग परंपरेने दुःखाला हेतू असणारा कारणाध्यास याचा प्रथमतः विचार न करताना साक्षात दुःखाला हेतू असणारा कार्याध्यास हा संभवनीय नाही असं म्हणणं कुणाचं झालं? पूर्व पक्षाचं. म्हटले का? कारण तो म्हटला अध्यासाची काही सामुग्री आहे आणि अध्यासाची काही सामुग्री आहे, ती सामुग्री जर सिद्ध होत असेल तर अध्यास कार्याध्यास हा आद्यस्थ आहे असं तुम्हाला म्हणता येईल. परंतु अध्यासाची सामुग्रीचा अभाव असल्यामुळे कार्य हे आद्यस्थ नाही. मग पूर्व पक्षाला विचारलं अध्यासाची अशी काय सामुग्री आहे की जी अहंकारादी अनात्मबंध आद्यस्थ नाही असं तू म्हणतो, या अध्यासाच्या बाबतीत ती सिद्ध होत नाही. तर त्याने सांगितलं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार
प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे दोषत्रय हे जर असेल तर अध्यास आहे असं म्हणता येईल. म्हणजे पदार्थ अध्यस्त आहे. म्हणजे अध्यस्त पदार्थाच्या बाबतीमध्ये ही सामुग्री सिद्ध होत असेल तर तो पदार्थ अध्यस्त आहे आणि ही सामुग्री जर सिद्ध होत नसेल तर तो पदार्थ अध्यस्त नाही, असं कोणाचं म्हणणं झालं? पूर्व पक्षाचं. तर रज्जूवर सर्प अध्यस्त आहे हे पूर्व पक्षाला मान्य आहे. का मान्य आहे? तर त्या ठिकाणी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही दोषत्रय ही सामुग्री जुळते म्हणून रज्जूवर सर्प अध्यस्त आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यष्टी दृष्टीने अहंकारादी अनात्मबंध किंवा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगदंतपाती पदार्थ हे अध्यस्त नाही. का? अध्यासाची सामुग्री सिद्ध होत नाही म्हणून. म्हटले काय? बघा, आता प्रमेयाच्या ठिकाणी, प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमात्याच्या ठिकाणी हे दोष पाहिजे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रथमता पाहिजे. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध आद्यस्त आहे असं म्हणताना पहिले तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे? काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. परंतु ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. ब्रह्मच एक सत्य आहे आणि ब्रह्मा अतिरिक्त म्हणजे आत्म्या अतिरिक्त सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहे. मग मिथ्या पदार्थाचाच अध्यास आहे. मग अध्यस्त पदार्थामध्ये काहीतरी सत्य असायला पाहिजे ना. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच तुम्हाला प्रथमता मिळत नाही म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध अध्यस्त आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. रज्जूवर सर्पाचा अध्यास ज्यावेळी आपल्याला होतो त्यावेळी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार मिळतो की नाही? मिळतो. कारण त्याला कुठेतरी त्याने सत्य सर्प वारोळात म्हणा कुठेतरी बघितलेला असतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये आहे. पण इकडे मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराने अनात्मबंध अध्यस्त आहे म्हणताना सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार मिळत नाही. पुन्हा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे दोषत्रय पाहिजे. प्रमात्याच्या ठिकाणी कोणतं दोष पाहिजे? लोभ भयादी. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य. प्रमाता म्हणजे व्यक्ती, प्रमाण म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि प्रमेय म्हणजे समोरचा असणारा विषय आहे की नाही. प्रमाता ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता, ज्याच्या द्वारा होतं ते प्रमाण आणि ज्याचं होतं ते प्रमेय. म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या तिघा ठिकाणी दोष पाहिजे. कुठला आणि कुठला तरी दोष पाहिजे. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी. आता रज्जूवर ज्यावेळी प्रमात्याला सर्पाचा भ्रम होतो आहे की नाही ते त्यावेळी कोणता दोष आहे म्हणतो तो? भय दोष आहे. आणि शुक्तीच्या ठिकाणी रजताचा दोष होतो, भ्रम होतो त्यावेळी लोभ हा दोष आहे प्रमात्याच्या ठिकाणी. आणि प्रमाणाच्या ठिकाणी दोष जर म्हटलं आपण, बघा तिन्ही दोषाचे एक एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. प्रमेय दोषाचं, प्रमाण दोषाचं आणि प्रमातृ दोषाचं. प्रमात्याला ज्यावेळी, आता प्रमाता कोण आहे कल्पना करा. मागे आपल्याला भरचूचा दृष्टांत गेलेला आहे. भरचू, त्या भरचूच्या ठिकाणी भरचू हा भूत आहे. भरचू मेला आणि भूत झाला असं म्हणून ज्यावेळी राजा पळतो त्यावेळी राजाला भरचू हा भूत वाटतो. म्हणजे हा प्रमात्याच्या ठिकाणी काय दोष आहे? प्रमात्याच्या ठिकाणी दोष असल्यामुळे राजाला भरचू काय वाटतो? भूत वाटतो. आता प्रमाणाच्या ठिकाणी दोष असल्यामुळे काय मलपितादी, तर पांढरा असणारा शंख कसा दिसतो आपल्याला? पिवळा दिसतो. हा प्रमाण दोषाचं काय आहे? उदाहरण आहे. आणि प्रमेय दोषाचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत त्या ठिकाणी सादृश्य किंवा चकचकितपणा हे सादृश्य असल्यामुळे, हा दोष असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतो? भ्रम होतो. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध आद्यस्त आहे असं म्हणताना या त्रयदोषापैकी कुठलाही दोष सिद्ध होत नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध आद्यस्त आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. असं म्हणणं कोणाचं झालं? हे पूर्व पक्षाचं. तर सिद्धांती त्याला बोलताना, आणि त्यामुळे मोक्ष हा ज्ञानाने तुम्हाला मोक्ष होणार नाही. कारण ज्ञानाने मोक्ष होण्याकरता बंध पहिले आद्यस्त ठरायला हवा, पण तो आद्यस्त नाही. अर्थात तो सत्य आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती होते क्रियेने अर्थात कर्माने. मग कर्माने मोक्ष कसा होतो त्याचा उहापोह त्यांनी केलेला आहे. परंतु सिद्धांती बोलत असताना म्हणतात तूर्त बंध आद्यस्त आहे किंवा नाही हे ठरणं पहिलं ठरलं पाहिजे. मग बंध आद्यस्त कसा आहे हे सांगताना सिद्धांती म्हणतात आध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं आमचं म्हणणं मुळीच नाही. परंतु तू म्हणतो ती सामुग्री मात्र लागत नाही. तू म्हणतो प्रथमतः काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतो. परंतु त्याला सांगतात बाबा रे, कारणाचं लक्षण करत असताना कारण त्याला म्हणतात. जे असल्याच्या नंतर कार्य होतं आणि जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला म्हणतात कारण. बरोबर की नाही? काय असल्याच्या नंतर कार्य होतं, काय नसल्याच्या नंतर
नंतर कार्य होत नाही, त्याला कारण म्हणावं. जर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असता तरच अध्यास झाला असता, आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसता आणि त्यामुळे अध्यास झालाच नसता, तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्काराला अध्यासाच्या सामुग्रीमध्ये आपल्याला ग्रहण करता आलं असतं. पण असं काही आहे का की सत्य वस्तू ज्ञानजन्य सामुग्री नाही म्हणून अध्यासच होत नाही? असं नाही. सत्य वस्तू ज्ञानजन्य सामुग्री नसताना सुद्धा अध्यास घडतो, म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य सामुग्री ही अध्यासाची सामुग्री आहे असं तुला म्हणता येणार नाही. मग सत्याच्या ऐवजी कोणता शब्द टाकायचा? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असला तरी अध्यास होतो. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असला तर अध्यास होत नाही का? होतो ना. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असला तरी देखील अध्यास होतो, पण तो नसला म्हणजे अध्यास होतच नाही असं मात्र नाही. मग जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला म्हणतात कारण. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार जर नसेल तर अध्यास होतच नाही, बरोबर आहे की नाही? आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तर अध्यास होतोच. म्हणून सत्याऐवजी त्या ठिकाणी कुठला शब्द टाका? सजातीय. एखाद्याने सत्य सर्प पाहिलाच नसेल उभ्या आयुष्यामध्ये, पण वारुळावर म्हणजे एखाद्या चित्रामध्ये किंवा टीव्हीमध्ये किंवा वादीचा केलेला सर्प, असा जर त्यांनी सर्पाचा त्याला जर संस्कार असेल, सजातीय तो आहेच ना, तो लाकडाचा असेल, वादीचा असेल, नाही तर कुठला असेल, सर्पत्व जाती आहे. आणि तो सजातीयपणामुळे त्याला त्या सजातीय वस्तूच्या संस्कारामुळे रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, म्हणून सजातीय शब्द त्या ठिकाणी घाला. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतो का सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतो? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. उलट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार आदी अनात्मबंधाचा अध्यास होण्याकरता सत्याऐवजी सजातीय शब्द घालणं चांगलं आहे. कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आपला मिळणं शक्यच नाही का? कारण ब्रह्मा अतिरिक्त सत्य दुसरं काही नाहीच, ब्रह्मच एक सत्य आहे. म्हणून मग त्याऐवजी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असं जर म्हटलं तर हे मिळतात. कारण पूर्व ज्ञानजन्य संस्कार आहे की नाही, हे उत्तर अध्यासाला कारण आहे. असं बोलल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा शंका घेतली. पूर्व संस्कार हे उत्तर अध्यासाला जर हेतू आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ज्यावेळी सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी पहिला जो अध्यास झाला त्याला संस्कार आणणार कुठून? तर त्याचं उत्तर काय दिलं? वेदांत सिद्धांत अनभिज्ञ जे आहेत अशा वेड्या मनुष्याला अशी शंका येते. मात्र वेदांत सिद्धांताचं ज्याला ज्ञान आहे त्याला मात्र अशी शंका येणार नाही. कारण वेदांत सिद्धांतामध्ये काही गोष्टी कशा म्हटलेल्या आहेत? अनादी म्हटलेल्या आहेत. न आदी इति अनादी. आदी म्हणजे सुरुवात, प्रारंभ, ज्याचा आपल्याला सांगता येत नाही त्याला म्हणतात अनादी. अशा वेदांत शास्त्रामध्ये किती गोष्टी अनादी मानल्यात? 6. कोणकोणत्या? ब्रह्म, माया आणि त्यांचा असणारा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा असणारा भेद. आता ब्रह्म माया यांचा संबंध, पण कोणता संबंध? तर काल बाबा बोलले आध्यासिक तादात्म्य संबंध. हा कसा आहे? ब्रह्म माया अनादी आहेत आणि त्यांचा असणारा आध्यासिक तादात्म्य संबंध सुद्धा कसा आहे? आनंदी आहे. जीव आणि ईश्वर यांचा, जीव आणि ईश्वर हे अनादी आहेत आणि त्यांचा भेद सुद्धा अनादी आहेत. पण भेद सुद्धा कोणता आहे? उपाधिगत भेद, कल्पित भेद. हा त्यांचा सुद्धा कसा आहे? अनादी आहे. म्हणजे या 6 गोष्टी झाल्यात अनादी. त्यामध्ये मग आपण एकदा चिंतन केलं तर अनादी अनंत, अनादी शांत, साधी शांत, साधी अनंत. अनादी अनंत कोण? या सर्वांमध्ये ब्रह्मच एक अनादी अनंत आहे. बाकी जी उर्वरित 5 आहेत ते कसे आहेत? अनादी आहे पण शांत आहे. ब्रह्मज्ञानानंतर त्यांचा काय होतो? अंत होतो. माया ही अनादी शांत आहेत, ब्रह्म हे अनादी अनंत आहेत, जीव हे साधी शांत आहेत. आणि घटाचा जो ध्वंस त्याला काय म्हणतात? प्रध्वंस भाव. हा कसा आहे? साधी अनंत आहेत. म्हणजे तो उत्पन्न होतो पण घटाच्या नाशाचा पुन्हा काही नाश होऊ शकत नाही. मग याचं चिंतन केल्याच्या नंतर ही शंका येईल का? आता पहिल्या असणाऱ्या अध्यासाला पहिला संस्कार तुम्ही आणणार कुठून अशी शंका नाही. कारण तो संस्कार सुद्धा कसा आहे? त्या बाबतीत विचार करायचा नाही, म्हणजे तो अनादी आहे. तो संस्कार आणण्याची गरज नाही किंवा तो शास्त्राचा सिद्धांत आहे की तो अनादी असल्यामुळे ती शंकेशी किर ठाव परी न धरावी तुवा. आता पुढे म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला हेतू नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे हे सिद्ध केलं. पण एवढंच बोलून तो थांबला होता का? आणखी काही बोलला होता? आणखी तो बोलला होता प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या 3 ठिकाणी दोष सुद्धा पाहिजे. हे 3 दोष असेल तर अध्यास होईल, अन्यथा होणार नाही. तर हे दोषत्रय सुद्धा अध्यासाला कारण नाही हे आता पुढे सिद्धांती त्याला सांगतात. 46 पान क्रमांक त्यावरचा असणारा शेवटचा टॉपिक. कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. कार्याध्यासाला
हे दोषत्रय कारण आहेत. कोणते? तो पूर्व पक्षाचा थोडक्यात अनुवाद ते आपल्याला देतात. एकदा डॉक्टर बाबा नसताना माऊलीने हा पाठ सांगितला होता, तुम्ही सांगितलं होतं एकदा. तर त्यावेळेस म्हटली व्याप्ती कळाली म्हणजे हा पाठ कळाला, म्हणजे एवढा परिचित. आणि व्याप्ती ज्याला कळाली नाही हा पाठ कळाला नाही. म्हणजे व्याप्ती दोन प्रकारची, एक अन्वय व्याप्ती आणि एक व्यतिरिक व्याप्ती. तर अन्वय व्याप्तीचं त्यांनी सांगितलं होतं, यद सत्वे यद सत्वम अन्वय आणि यद अभावे यद अभावम व्यतिरेक. म्हणजे जे असल्याच्या नंतर जे असतं ते अन्वय व्याप्ती. यत्र यत्र धूमहा तत्र 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 वन्नी, म्हणजे जिथे जिथे धोर असेल तेथे तेथे वन्नी असेल, ही अन्वय व्याप्ती. यद अभावे यद अभावम व्यतिरेक, म्हणजे साध्य अभावे हेतू अभाव, हा व्यतिरिक व्याप्ती. तर साध्याचा ज्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी हेतूचा देखील अभाव आहे. उदाहरण काय? तर साध्य असणारं वन्य आहे, वन्नीचा ज्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी हेतू असणाऱ्या धुमाचा देखील अभाव आहे. उदाहरणार्थ जलहृद, म्हणजे पाण्याच्या जलाच्या ठिकाणी, जलाच्या साठ्याच्या ठिकाणी साध्य असणाऱ्या वन्नीचं काय आहे? अभाव आहे, तिथे हेतूचा देखील काय आहे? अभाव आहे. आणि ज्या ठिकाणी साध्याचा भाव आहे तिथे हेतूचा देखील भाव आहे. पर्वताच्या पल्याला धूर दिसतो आपल्याला, तिथे वन्नीचा भाव आहे म्हणून हेतूचा देखील भाव आहे. तसं या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? ज्या ज्या ठिकाणी हे दोषत्रय असतील तरच अध्यास असेल, हे अन्वय व्याप्ती, बरोबर ना, पूर्व पक्षाची. आणि ज्या ज्या ठिकाणी हेतूचा अभाव असेल तर साध्याचा जर अभाव असेल, म्हणजे हेतूचा अभाव साध्याचा अभाव ती व्यतिरिक व्याप्ती, आणि हेतूचा भाव साध्याचा सुद्धा भाव अन्वय व्याप्ती. पण अन्वय व्याप्ती घटवतो कोण? पूर्व पक्ष. पूर्व पक्ष म्हणतो ही 3 दोष असेल तरच अध्यास होईल, 3 दोष नसेल तर अध्यासच होणार नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. परंतु हे म्हणणं मात्र चुकीचं आहे असं सिद्धांती पुढे सांगणार. पण सिद्धांती मात्र सिद्ध करतात की 3 दोषाचा अभाव असला तरी देखील साध्य असणारा अध्यास याचा भाव आहे, असं सिद्धांती पुढे सिद्ध करणार. तर ही पंक्ती आपण लावू. कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. पूर्व पक्षाचा अनुवाद. प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासाच कारण आहेत. आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणाचे स्वरूपच असिद्ध आहे, म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही, असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. बघा, ते म्हणतात प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी. प्रमाता म्हणजे कोण? ज्ञाता, व्यक्ती. याच्या ठिकाणी कुठला दोष पाहिजे? लोभ भयादी दोष असेल तर त्याला अध्यास होईल. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष असेल तर अध्यास होईल. आणि प्रमाणनाम पंचज्ञानेंद्रिय घ्या या ठिकाणी. आणि प्रमेय म्हणजे समोरचे असणारे ज्याच्यावर आपल्याला अध्यास होतो, जे अधिष्ठान किंवा अधिष्ठान आणि अध्यस्त पदार्थ देखील. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष, हे 3 दोष अध्यासास कारण आहेत. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला पटवून देखील दिले. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असेल तर अध्यास होतो, याकरता त्यांनी आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. कोणाचा? रज्जू सर्प शुक्ती रजताचा. प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष असेल तर अध्यास होतो, अन्यथा होत नाही. याला दृष्टांत काय घेता येईल आपल्याला? प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष असेल तर अध्यास होतो, अन्यथा होत नाही. शंकाच्या ठिकाणी पिवळेपणाचा जो अध्यास होतो तो प्रमाणाच्या ठिकाणी काय दोष आहे? कावीळ हा दोष आहे. आणि प्रमेयाच्या ठिकाणी सदृश्य दोष आहे, चकचकितपणा आणि ते लांबटपणा, तर अध्यास होतो. पण आता पहिले बघा, जे पुढे येणार आहे ते फक्त उदाहरण मी आपल्याला अगोदर दिग्दर्शन करतो की या प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या 3 दोष वाचून सुद्धा अध्यास होतो, दोष नसताना देखील अध्यास होतो. आता प्रमाणाच्या ठिकाणी लोभ भयादी दोष पाहिजे असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. तर अध्यास होईल, अन्यथा होणार नाही. पण प्रमाणाच्या ठिकाणी लोभ भयादी दोष नसताना देखील अध्यास घडतो. कसा ते बघा. आता लोभ हा दोष कशामध्ये आहे? शुक्तीवर रजत भ्रम होतो त्यावेळी, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे कदाचित. पण बघा, एखादा विरक्त पुरुष आहे, संन्यासी महात्मा आहे की नाही, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संकल्प देखील त्याच्या अंतकरणात नाही, सर्वस्वाचा ज्याने त्याग केला आहे असा विरक्त महात्मा, त्याला रजताचा लोभ आहे का? नाही. मग रजताचा लोभ नसणारा विरक्त महात्मा वाळवंट प्रदेशात चालत असला तर त्या ठिकाणी शुक्तीच्या ठिकाणी रजताचा त्याला भ्रम होईल की नाही? मग प्रमात्याच्या ठिकाणी लोभ दोष आहे का? नाही. पण एखादा मांत्रिक असेल, मांत्रिक की जो विंचू आपला सर्प चावला की मंत्राच्या द्वारा जो विष उतरतो. तात्याचं कीर्तन होतं कराडला, आम्ही तिकडं होतो, म्हणजे आपला नेऱ्याकडे. तर तात्याने सांगितलं ही मांत्रिकात खरंच शक्ती होती पूर्वी, की तो तक्षक
राजा परीक्षिती, त्या परीक्षितीला शाप दिलता कोणी? त्या शमीक ऋषीच्या मुलाचं नाव काय? शृंगी ऋषी. त्यांनी शाप दिलता की ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकला असेल त्याला 7 दिवसाच्या आत तक्षक चावेल आणि तो संपेल. मग हे ब्रह्माने वार्ता ऐकली, म्हणजे मांत्रिकाने, आणि तो दरिद्री ब्राह्मण होता, त्याला आपल्या कन्येचं लग्न करायचं होतं. मग कन्येचं लग्न करायचं म्हटल्याच्या नंतर ती वार्ता ऐकल्याच्या नंतर तो निघाला, म्हणजे आपण राजाला तक्षक तावला की आपण ते विष उतरू आणि त्या मोबदल्यात आपल्याला राजा काहीतरी देईल आणि आपण आपल्या कन्येचं लग्न करू. तो निघाला आणि तक्षक सुद्धा चावण्याकरता निघाला, पण तक्षक मनुष्याच्या वेशात निघाला आणि हा ब्राह्मण चालले. दोघं चालत असताना दोघांची पडली गाठ पडल्याच्या नंतर म्हटली तुम्ही कोण राम राम श्याम श्याम वगैरे झाला. म्हटले आम्ही निघालो आहोत राजा परीक्षितीकडे. म्हणले तुम्ही? म्हणले आम्ही पण तिकडेच. म्हटले कशा करता? त्या ब्राह्मणाला विचारलं तक्षकाने. म्हटले आम्ही कशा करता निघालो, म्हणजे राजाला तक्षक चावणार आहे आणि तक्षक चावल्याच्या नंतर त्याला जी विषबाधा होईल ती विषबाधा मंत्राच्या द्वारा आम्ही निवृत्त करू, राजाला वाचू, त्या मोबदल्यात काहीतरी तो देईल आणि त्यामुळे आमचं कार्य पुढचं भागेल. मग म्हटलं खरंच तुझ्या मंत्रात एक सामर्थ्य आहे का? म्हटले हो. म्हटले मी सुद्धा स्वतः तक्षक आहे. म्हटले मग तू असशील तक्षक, तुझे काय मला भीती आहे? मी मांत्रिक आहे, तुझी मला काही भीती नाही. पण म्हटलं खरंच तुझ्या मंत्रामध्ये पावर आहे की नाही हे मला पाहण्याकरता समोर एक वृक्ष आहे, त्याला मी चावतो आणि तो वृक्ष जळून खाक होईल. नंतर तू जर त्याला जिवंत केलंस तर समजेल तुझ्या मंत्रामध्ये शक्ती आहे. तो तक्षकाने आपलं रूप टाकलं, तक्षक मूळ स्वरूपात आला, धावत गेला, त्या वृक्षाला दंश केला, वृक्षाची काळी राख झाली. अगदी काहीच त्या ठिकाणी वृक्षाची जागा आहे असं लिहावं लागलं, काहीच राहिलं नाही. आणि ते वृक्षावर होता एक लाकूड तोड्या, की नाही, तो लाकूड तोडत होता, तो सर्व संपलं. आता हे पाहिल्याच्या नंतर मांत्रिकाला म्हटले आता तू कर. म्हटले काय करतो? मांत्रिकाने हातावर जल घेतलं. तो काय आताचा मांत्रिक नव्हता, तात्या म्हटले. तिने अगदी मंत्र जमले, जल शिंपडलं, लगेच तो पूर्ववत अगदी म्हटले ॲडव्हर्टाईज येऊन गेली की नाही हे सुद्धा त्या झाडावरच्या मनुष्याला कळालं नाही. म्हणजे घडलं कधी आणि वृक्षात रूपांतर झालं केव्हा? म्हणजे इतकं त्या मांत्रिकाच्या त्या मंत्रामध्ये काय होती? शक्ती होती. हे पाहिल्याच्या नंतर तक्षक म्हटला आपला तर काही परिणामच होणार नाही. मग ते म्हटले तू खरं सांग कशा करता चालला? राजाला वाचवून हा तुझा मेन उद्देश आहे का? म्हटले तसं काहीच नाही, परम प्रयोजन आहे पैसा मिळावा आणि त्या मोबदल्यात जर इथं मिळत असेल तर तिकडे जायचा प्रश्नच नाही. मग त्याला दुपटीने पैसा तिथेच दिला आणि त्याला वाट लावलं, म्हणून तेव्हापासून लाच खाण्याची पद्धत आज तागत चालू आहे असं ते म्हटले. म्हणजे मंत्रामध्ये पावर असते. अशा असणाऱ्या मांत्रिकाला शुक्तीवर आपलं रज्जूवर सर्पाचा भ्रम होईल की नाही? मग त्याला खरं सांगा भीती आहे का? भय हा दोष त्या ठिकाणी नाही, पण त्याला सुद्धा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होईल की नाही? म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असेल तर भ्रम होतो असं जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे ना. कारण विरक्त पुरुषाला लोभ हा दोष नसताना शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होतो आणि मांत्रिकाला भय हा दोष नसताना देखील रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी दोषाच्या अभावाविना सुद्धा भ्रम होऊ शकतो. याकरता हे प्रतिउदाहरण आपल्याला दिलं. आता प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमालादी दोष पाहिजे, याच्याकरता दोष उदाहरण कशाचं दिलं? त्या ठिकाणी शंकाच्या ठिकाणी आपल्याला नीलतेचा भ्रम होतो. तर बघा तसं आणखी इथं पुढे उदाहरण दिले त्याने मधुर शर्करेच्या ठिकाणी कडूपणाचा आपल्याला काय होतो? भ्रम होतो. कशामुळे? प्रमाण दोषामुळे. ठीक आहे. तर असं जर म्हणलं तर प्रमाण दोषाविना सुद्धा भ्रम होऊ शकतो. याकरता आपल्याला जर उदाहरण पाहायचं पुढे त्यांनी दिलं, आकाश हे कसं आहे? नाही, आकाश निळं नाही, कसंच नाही, आकाशाला कुठलंही रूप नाही, आकाश हे निरूप आहे, कुठलंही रूप त्याला नाही. पण तरी देखील आकाश आपल्याला निळं वाटते की नाही? सर्वांनाच वाटतं ना. मग सर्वाला आकाश निळं वाटतात, मग सर्वांच्या डोळ्याच्या ठिकाणी तिमिर दोष आहे का? पित्तमालादी कुठलाही दोष नाही. मग नेत्राच्या ठिकाणी कुठलाही दोष नसताना ज्या अर्थी आकाश आपल्याला निळं वाटतं किंवा कटाकार वाटतं, कढईच्या आकाराचं वाटतं, सर्वीकडे टेकलेलं वाटतं, हे ते टेकलेलं नाही, कटाच्या आकाराचं नाही, आकाश निळं मुळीच नाही, तरी सुद्धा वाटतं. म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी दोषाच्या अभावाने देखील हा भ्रम झाला की नाही? आकाशाच्या नीलतेचा आणि कठारूपतेचा, म्हणजे प्रमाण दोष वाचून सुद्धा भ्रम होऊ शकतो. आता पुढं प्रमेयाच्या ठिकाणी काय पाहिजे? दोष पाहिजे म्हटला तो. प्रमेयाच्या ठिकाणी कुठला दोष पाहिजे? सादृश्य दोष पाहिजे. याच्याकरता दृष्टांत त्याला रज्जू सर्प आणि शुक्तिरजत, चकचकितपणा आणि लांबटपणा, हे त्या ठिकाणी सादृश्य आहे. पण सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास होऊ शकतो. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास होऊ शकतो. आता याला जर आपल्याला उदाहरण पाहायचं ठरलं तर शंकाच्या ठिकाणी पिवळेपणाचा आपल्याला जो अध्यास घडला, दोन्हीकडे दृष्टांत लागतात. मग शंकाच्या ठिकाणी पिवळेपणाचा जो अध्यास झाला तर प्रमेय कोण आहे? त्या ठिकाणी शंक आहे आणि अध्यस्त असणाऱ्यामध्ये प्रमेय कोण आहे? पिवळा रंग. मग ते पिवळ्यापणामध्ये आणि त्या शंकामध्ये काय सादृश्य आहे? कुठलंही सादृश्य नाही ना. सादृश्य नसताना देखील ते प्रमेयामध्ये सादृश्य आहे का? दोन्ही प्रमेयच आहे ना. कारण आरोप्य असणारं जे
पिवळा रंग आणि अधिष्ठान असणारा शंख या आरोप्य आणि अधिष्ठानामध्ये सादृश्य नसताना देखील अध्यास घडला. तसेच जर पाहायला म्हटलं तर एखादा ज्याला ज्वर झालेला आहे, ज्याला ताप आलेला आहे, त्या मनुष्याला जर आपण साखर खाण्याकरता दिली तर म्हणतात त्याला पित्तदोष ज्याला झाला त्याला कशी लागते, ती कडू लागते. मग साखर कडू आहे का, नाही, पण कडू लागते. आता साखर सुद्धा आहे प्रमेय आहे की नाही, अधिष्ठान असणारी साखर प्रमेय आणि आरोपी असणारा कडवटपणा हा देखील प्रमेय. त्या दोन प्रमेयामध्ये काय सादृश्य आहे, कुठलंही सादृश्य नाही. म्हणजे सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो, असं या ठिकाणी हेच उदाहरण आपल्याला पुढे येणार. पण हे पूर्व पक्षाचं म्हणणं झालं हे 3 दोष पाहिजे, ही 3 दोष अध्यासाच कारण आहेत. आणि आत्मा व अहंकारादी अनात्मबंध, यात अधिष्ठान कोण, आत्मा व अहंकारादी अनात्मबंध या अध्यासामध्ये अधिष्ठान कोण, आत्मा, आणि अध्यस्त कोण किंवा आरोप्य कोण, अहंकारादी अनात्मबंध. हे दोन्ही सुद्धा काय या ठिकाणी प्रमेय आहेत. मग या 2 प्रमेयामध्ये म्हणजे आरोप्य असणाऱ्या अहंकारादी अनात्मबंध आणि अधिष्ठान असणारा आत्मा यामध्ये काहीतरी सादृश्य दोष पाहिजे. पण सादृश्य आहे का, सादृश्य तर नाहीच, उलट काय आहे, चंद्र सूर्य किंवा सूर्य अंधकार याप्रमाणे काय तफावत आहे, असं कोणाचं म्हणणं झालं, हे पूर्व पक्षाचं. मग यांच्यामध्ये अहंकारादी अनात्मबंध यामध्ये सादृश्य रामकृष्ण हरी. काय झालं कोण, सादृश्य नाही, प्रमाता व प्रमाणाची स्वरूपच असिद्ध आहे. अध्यास आत्मा हा अधिष्ठान आहे, अहंकारादी अनात्मबंध हे अध्यस्त आहे. मग प्रमाता आणि प्रमाण हे अध्यस्थामध्येच नाही का, सगळं जगत जर अध्यस्त आहे तर जगताच्या अंतर्गतच हे प्रमाता आणि प्रमाण आहे, हे सुद्धा काय अध्यस्त आहे. मग अध्यासापूर्वी यांची जर सिद्धीच नाही, कोणाची, प्रमाता आणि प्रमाणाची, तर कैमुतिक न्यायाने त्यांच्या ठिकाणी दोष नाही हे सांगण्याची वेगळी गरजच नाही. हे मग यांची सिद्धीच नाही तर प्रमाता प्रमाण हे दोष मिळत नाही आणि सादृश्य दोष सुद्धा मिळत नाही, म्हणजे दोषत्रय मिळत नाही. कशामध्ये, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध अध्यस्त आहे या म्हणण्यामध्ये. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकारादी अनात्मबंध अध्यस्त नसून ते कसे आहेत, सत्यच आहेत. मग त्यांची निवृत्ती होईल कशाने, आता कर्माने, म्हणजे मोक्ष कशाने होईल, कर्माने होईल, असं म्हणणं कोणाचं आहे, पूर्व पक्षाचं. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. परंतु हे पूर्व पक्षाचं म्हणणं काही बरोबर नाही, उचित नाही. आता समाधान बघा, परंतु हे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणे बरोबर नाही ना, पूर्व पक्ष म्हणतो दोषत्रय असेल तर अध्यास होईल, दोषत्रय नसेल तर अध्यास होणार नाही, हे म्हणणे पूर्व पक्षाचे बरोबर नाही. म्हणजे अर्थातच दोषत्रय नसेल सुद्धा अध्यास होऊ शकतो, हे म्हणणं कोणाचं आहे, आता सिद्धांताचं. पण ते नुसतं म्हणून चालेल का, पटवून द्यायला पाहिजे, सिद्ध करून द्यायला पाहिजे, ते सिद्ध करून देतात. पूर्वी ज्याचे असण्याने कार्य होते आणि नसण्याने होत नाही असे कारणाचे लक्षण आहे. कारणाचं लक्षण पूर्वीच केलेलं आहे की जे असल्याच्या नंतर कार्य होतं, जे नसल्याच्या नंतर कार्य होत नाही त्याला म्हणतात कारण, आहे की नाही. जर दंड, मृतिका, कुलाल हे कारण सामुग्री विद्यमान असेल तर घटरूपी कार्य होईल, आणि ही कारण सामुग्री विद्यमान नसेल तर घटरूपी कार्य होणार नाही. बरोबर आहे की नाही. कुलाल, दंड, चक्र नसेल तर घट होईल का, नाही तर माऊली विचारतात, भूमी आतुनी स्वयंभ काय घड्या गाडग्याची निगती कोंभ, परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. म्हणजे कुलाल असेल, दंड असेल, चक्र असेल तर घटरूपी कार्य होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून घटरूपी कार्याचं कारण कोण, कुलाल, चक्र, दंड असेल तर घटरूपी कार्य होईल, अन्यथा होणार नाही. मग घटरूपी कार्याचं कारण कोण, दंड, चक्र, कुलाल हे घटरूपी कार्याचं कारण आहे का, ते असेल तर घटरूपी कार्य होतं, अन्यथा होत नाही. तंतू, धोटा, फणी, सूत हे पटरूपी वस्त्राचं काय आहे, पटाचं काय आहे, ते कारण आहेत, कारण ते असले तर कार्य होतं, अन्यथा होत नाही. मग हे 3 दोष कारण कधी होईल बरं अध्यासाचे, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या 3 ठिकाणी ही 3 दोष अध्यासाचे कारण केव्हा होतील, कारणाचं लक्षात घटवा ना. आता आपण आताच म्हणलो ना, मृतिका आपलं आणि दंड, चक्र, कुलाल हे असेल तर घटरूपी कार्य होतं, अन्यथा होत नाही, म्हणून ते घटरूपी कार्याचं कारण आहे. तसं हे 3 दोष अध्यासाचं कारण केव्हा होतील, हे असतील तर अध्यास घडेल आणि हे नसतील तर अध्यास घडणारच नाही. तर हे 3 दोष अध्यासाचं कारण होतील. पण हे 3 दोष नसताना देखील अध्यास
होतो. अर्थात हे अध्यासाचे कारण सामुग्री आहे असं म्हणता येईल काय? नाही. का दोष वाचून अध्यासच होत नाही? दोष वाचून अध्यास होतच नाही हेही म्हणणं तितकंच बरोबर आहे. पण हे 3 दोष असेल तरच अध्यास होतो आणि 3 दोष नसेल तर अध्यास होत नाही हे म्हणणं मात्र पूर्व पक्षाचं बरोबर नाही. जसे दंडचक्र कुलाल मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही, म्हणून दंडचक्रादी घटाचे कारण आहेत. तसेच दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. दोष नसतानाही अध्यास घडतो. आता ती व्याप्ती बघा काय? यत्र यत्र कसं मावली ती व्याप्ती सांगा एकदा आम्हाला. यत्र यत्र दोषत्रय पूर्व पक्षाच्या रूपाने हेतू सत्वे साध्य सत्वम अन्वया, म्हणजे 3 दोषाचं सत्व असेल म्हणजे अस्तित्व असेल तर अध्यास होईल, अन्यथा होणार नाही हे पूर्व पक्षाचं म्हणणं. आणि यद अभावे म्हणजे यद अभावे आता इकडलं हेतू अभावे साध्य अभाव असं जर असेल तर पूर्व पक्षाचं म्हणणं बरोबर आहे. जर दोषत्रय नसेल तर साध्यही सिद्ध होणार नाही. पूर्व पक्ष पण सिद्धांत म्हणतात कारणत्रय नसताना देखील अध्यास होतो. वा हेतू अभावे साध्य सत्वम म्हणजे दोषत्रय अभावे अध्यास सत्वम. दोषत्रयाचा अभाव असेल तरी सुद्धा अध्यास होऊ शकतो. असं दोषत्रयाच्या अभावामध्ये देखील अध्यास होतो. ही 3 उदाहरणं आपण बघितलेले आहेत. आता पुढे काय बोलतात ते पहा. तसेच दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. दोष नसतानाही अध्यास घडतो. दोष नसताना देखील अध्यास घडतो हे म्हणणं कोणाचं? सिद्धांतांचं. दोष असेल तरच अध्यास होतो हे म्हणणं कोणाचं? पूर्व पक्षाचं. हे बरोबर की चुकीचं? चुकीचं. पण नुसतं बोलून चालेल का? सिद्ध केलं पाहिजे. सिद्ध केलं पाहिजे. आता सिद्धांती सिद्ध करतात. म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. प्रथम सादृश्य दोष वाचून अध्यास कुठे घडतो ते दाखवतो. आता त्याला एका दोष वाचून अध्यास कुठे कुठे घडतो ते सिद्ध करतात. सादृश्य दोष असेल तर अध्यास घडतो हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्याला म्हणतात बाबा रे सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास कुठे घडतो ते तुला आम्ही प्रथमतः सांगतो. तू म्हटला सांगा. तर त्याला म्हणतात बघ आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून होतो. आत्म्याच्या ठिकाणी कशाचा अध्यास होऊ लागला? जातीचा अध्यास होऊ लागला. म्हणजे आत्मा अधिष्ठान, जाती आरोप्य असणाऱ्या जातीचा अधिष्ठान असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो. कारण जाती आहे कोणाच्या ठिकाणी? स्थूल देहाच्या ठिकाणी. आणि अधिष्ठान आत्म्याचा आणि स्थूल देहाचा किंवा त्या जातीचा काडी मात्र कुठलाही संबंध नाही. काही त्यामध्ये सादृश्य नाही. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे. आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. ब्राह्मणत्वादी जाती सूक्ष्म शरीराचा धर्मही म्हणता येत नाही आणि कैमुतिक न्यायाने त्याच्या आत असणारा अधिष्ठान रूप आत्म्याचा आहे असं तर म्हणताच येणार नाही. मग आहे तो धर्म कोणाचा? स्थूल देहाचा. सूक्ष्म शरीराचा ते म्हटले स्थूल देहाचा, सूक्ष्म शरीराचा नाही ना आत्म्याचा नाही. म्हटले सूक्ष्म शरीर काय बाला आहे? सूक्ष्म शरीर नेमकं का? सूक्ष्म शरीर नाम किम? सूक्ष्म शरीर म्हणजे काय असा कदाचित आपल्याला शंका येईल. म्हणून अभिप्रेत्य परिहाराने सूक्ष्म शरीर सुद्धा कशाला म्हणतात ते या ठिकाणी ते सांगतात. सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह आहे की नाही. कुठे 16 सांगितले, कुठे 17 सांगितले, कुठे 19 सांगितले, कुठे 31, 24, 36 असे बरेच त्याच्यातला भेद आहे. पण त्यातला हे माऊलीने सगळे सांगितले होते त्यावेळेला. तर ते 31 तत्व कुठे सांगितले, कुठे 24, कुठे 36 याचा विचार नाही. पण 19, 16 आणि 17 हे फक्त विचारसागरात आले ते आपल्याला सांगतो. कुठे 17 तत्व मानलेले आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, पंचप्राण किती झालेत? 15. आणि मन आणि बुद्धी घेतली की 17. आणि 19 जर सांगायचं म्हटलं की पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, पंचप्राण हे आहेच 3 पंचक म्हणजे हे 15. आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण चतुष्टय घेतलं की किती झालेत? 19. आणि या ठिकाणी किती सांगितलेत? 16 सांगितले. मग त्याने अंतकरण चतुष्टय न घेताना किंवा मनबुद्धी न घेताना एकच अंतकरण घेतलं म्हणजे 3 पंचक आणि 1 अंतकरण मिळून होतात 16. असे 16 तत्वापासून जे बनतं त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. हे अपंचकृत पंचमहाभूताचं काय आहे? कार्य आहे. आणि स्थूल शरीर
पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. तर सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतकरण, पंच प्राण आणि 10 इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असा 16चा समूह. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. स्थूल शरीर हे बदलणारे असतात पण सूक्ष्म शरीर मात्र बदलत नाही. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपरानि तथा शरीरानि विहाय जीर्ण नन्यानि संयाति नवानि देहि. जीर्ण वस्त्र सांडीजे मग काय नूतन वेळीजे आणि देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. अर्थात हे सूक्ष्म शरीर बदलणारं नाही, बदलतं ते स्थूल शरीर. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. आत्मा कसा आहे? नित्य आहे आणि सर्व व्यापक आहे. नित्य काय आहे तर त्याचा देशाने, कालाने किंवा वस्तूने अंत होत नाही. देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद त्या ठिकाणी नाही. म्हणून तो कसा आहे? नित्य आहे. किंवा पूर्वी होता, आजही आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. तो नित्य आहे आणि सर्व व्यापक आहे कारण तो विभू आहे की नाही. सर्व यच्च्यावत असणाऱ्या आद्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानभूत तो आत्मा आहे. तो सर्व व्यापक आहे. आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. म्हणजे स्थूल शरीराचाच नाश होतो, सूक्ष्म शरीराचा होतच नाही का? होत नाही असं नाही, पण स्थूल शरीराचा जसा सतत नाश होतो तसा सूक्ष्म शरीराचा होत नाही. सूक्ष्म शरीराचा एकदाच नाश होतो. होतो कशाने? ज्ञानाने. कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने, अर्थात ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होतो. मग काय? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. जात्यादी धर्म, जाती आदी करून पुढचे असणारे धर्म हे कोणाचे म्हणता येत नाही? सूक्ष्म देहाचे किंवा आत्म्याचे म्हणता येत नाही. कारण सूक्ष्म देह हा जात्यादी धर्म कोणाचे? स्थूल देहाचे. आणि स्थूल देह सतत बदलत राहतो. आता बघा, जात्यादी धर्म आपण स्थूल देहाचे न म्हणता सूक्ष्म देहाचे आहे असा जर एखादा म्हणू लागला तर त्याला म्हणतात जाती प्रत्येक देहात बदलती, सूक्ष्म देह बदलत नाही. मग आता एखादा सत्पुरुष आहे पण त्याने कुकर्म केलं तर पुढचा देह त्याला कशाचा मिळाला? पशुचा मिळाला. मग आता पहिले मनुष्यत्व जाती होती, आता कोणती जाती? पशुत्व. पण सूक्ष्म देह तोच आहे की नाही दोन्ही देहामध्ये? कारण कर्मभोगामध्ये असा काही नियम नाही की जाती तीच असायला पाहिजे, असा काही नियम नाही. जाती बदलते. मग त्यावेळी त्याला आता पशुच्या देहात गेला तरी त्याला काय म्हणलं पाहिजे? मनुष्यच म्हणायला पाहिजे. पण म्हणतो का आपण? नाही, त्याला काय म्हणतो आपण? पशु म्हणतो. आणि तोच मनुष्य वृक्षाच्या जन्मात गेला तर वृक्षत्व जाती. जाती बदलणारी आहे ना, म्हणजे जाती बदलणारी आहे म्हणजे बदलतो कोण? स्थूल देह. आणि जाती कोणाचे धर्म आहे? ते स्थूल देहाचे आहे. म्हणजे जाती जर सूक्ष्म देहाची आहे असं आपण म्हणू गेलो तर उत्तर शरीरात ती बदलता कामा नाही. पण उत्तर शरीरात ज्या अर्थी ती बदलती त्या अर्थी तो सूक्ष्म देहाचा धर्म आहे असं म्हणता येणार नाही, कारण सूक्ष्म देह बदलत नाही आणि आत्म्याचा तर नाहीच नाही. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही, कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे हे कसं म्हणायचं माऊली? आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे. वा वा वा, हे असं जर घेतलं नाही तर मग आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपण तर नेहमी काय भेद सिद्ध केलं ना. सूक्ष्म शरीर वेगळं, स्थूल शरीर वेगळं, कारण शरीर वेगळं आणि सगळ्याच्या 5 कोश वेगळे आणि त्याच्या अभ्यंतर सर्वाचा अधिष्ठानभूत कोण आहे? आत्मा आहे. आणि आत्मा आणि सूक्ष्म शरीर तर एकच आहे. तिथं शब्द महत्वाचा आहे. उत्तर शरीरात एक आहे ते कायमची एक नाही. कारण जर ते कायमची एक म्हटलं तर मग सर्वच काय सर्व वेदांताची इमारत ढासळली मग. म्हणून म्हणतात कारण आत्मा व सूक्ष्म शरीर उत्तर शरीरात काय एकच आहे म्हणजे त्यांचे जात्यातिक धर्म आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न आहे. म्हणजे उत्तर शरीरात हे दोघे एकच आहे, जाती मात्र भिन्न आहे. म्हणून जाती बदलणारी आहे आणि न बदलणारे हे दोघे आहेत. म्हणून बदलणारी जाती या दोघाचा धर्म आहे असं न म्हणता बदलणारा जो स्थूल देह आहे त्याची जात्यादी धर्म आहे असं म्हणावं लागतं. कर्मभोगात असा नियम नाही की, आता ते म्हणतात हो मग तुम्ही म्हणता जाती जर बदलते मग कर्मभोगामध्ये भोग भोगण्याकरताच आपल्याला उत्तर देह मिळतो ना. मग उत्तर देह जर भोगण्याकरता मिळतो, भोगतो न घडे संचिता वाचुनी. मग कर्मभोगामध्ये उत्तर देह तो कर्माचंच फल आहे. मग जाती बदलल्याच्या नंतर भोगाची संगती कशी लावणार? म्हटले भोगाच्या संगतीमध्ये किंवा कर्मभोगामध्ये हा काही नियम नाही की जाती उत्तर शरीर पूर्व शरीरात जी होती तीच उत्तर शरीरामध्ये असावी असा काही नियम नाही.
कर्मभोगात असा काही नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला. कोण? जात्यादी जी पुढचे धर्म आहेत ते स्थूल देहाचे न मानता सूक्ष्म देहाचे जर आपण मानले किंवा आत्म्याचे मानले तर सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही आणि झाल्याशिवाय तर राहत नाही. अर्थात स्थूल देहाचा जात्यादी धर्म आहे. कोणाचा नाही? सूक्ष्म शरीराचा नाही आणि आत्म्याचा तर नाहीच नाही. मी द्विज आहे. मी द्विज आहे म्हणजे मी ब्राह्मण आहे. हा कोणाचा धर्म आहे? स्थूल देहाचा आहे. कारण स्थूल देहालाच आपण स्थूल देहाला धरूनच म्हणतो ना मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे. मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. म्हणजे मी द्विज आहे कारण द्विज हे जे आहेत ना हे 3 वर्णाला आहे. माऊलीने सांगितलं होतं द्विज म्हणजे काय तर ब्रह्म जानाती इति ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जो जाणतो तो ब्राह्मण किंवा द्विज म्हणजे कोण? ज्याचे दोन जन्म होतात. आता 2 जन्म कोणता? उपनयन संस्कार या 3च वर्णाला आहे. शूद्र वर्णाला उपनयन संस्कार नाही. या 3 वर्णाला उपनयन संस्कार होतात म्हणून त्यांना द्विज म्हणतात. म्हणजे हे 3 वर्ण जे ब्राह्मण आहेत, इतर ब्राह्मण नाहीत. म्हणजे 3 असंच कमावली का? आणखी काही सांगा. ज्याला उपनयन संस्काराचा अधिकार आहे त्याला म्हणतात द्विज आणि या 3 वर्णाला तो उपनयन संस्काराचा अधिकार आहे म्हणून हे 3 वर्ण द्विज आहेत. म्हणजे ज्यांचा 2दा जन्म होतो म्हणजे एकदा आईच्या उदरातून एकदा आणि उपनयन संस्काराद्वारा तो दुसरा जन्म, असे 2 जन्म या 3 वर्णाचे होतात. शूद्र वर्णाचा होत नाही. मग या 3 वर्णाचे म्हणजे या 3 वर्णाच्या ठिकाणी किती जाती आहेत? या 3 म्हणजे ब्राह्मणत्व किंवा वैश्य शूद्र हे जे आहेत ना हे धर्म कोणाचे आहेत? मग स्थूल देहाचे आहे. सूक्ष्म शरीराचे हे धर्म नाहीत. हे या ठिकाणी सांगायचं. क्षुद्रत्व आपलं हे रामकृष्णारी क्षेत्रियत्व या 3 जातीचा अध्यास जो होतो कोणाच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी. मी द्विज आहे या वाक्यात कारण द्विज हे 3 आहेत ना, 3चे 2 जन्म होतात. आईच्या उदरातून एकदा आणि एकदा उपनयन संस्काराच्या द्वारा. म्हणजे या मी द्विज आहे या वाक्यामध्ये 3 जातीचा अध्यास आत्माच्या ठिकाणी होतो सादृश्य दोषा वाचून. हे या ठिकाणी सांगायचं. बस बघा, मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. ठीक ना? या 3 वर्णाचा उपनयन संस्कार म्हटले याला या मी द्विज आहे या वाक्यामध्ये 3 जातीचा अध्यास ब्राह्मणाच्या ठिकाणी तरी आत्म्याच्या ठिकाणी होतो. पण का असं जर तुम्ही कदाचित म्हणाल तर त्याचं उत्तर पुढे देतात. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे. उपनयन संस्कार म्हणजे मुंजेच का? नेमकं काय उपनयन संस्कार म्हणजे? हां असं. अच्छा ठीक आहे. उपनयन संस्कार तो आपल्याला केला की नाही हेच माहिती नाही. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे म्हणून द्विज म्हणतात. म्हणून यांना 3 वर्णाला काय म्हणतात? द्विज म्हणतात. यांचा 2दा जन्म होतो म्हणून. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून आहे. म्हणजे याच कारणास्तव म्हणजे हे 3 जातीचे मी द्विज आहे हे म्हणताना या 3 जातीचा अध्यास आत्म्याच्या ठिकाणी होतो तो सादृश्य दोष वाचून. पण हे 3 जाती हे धर्म कोणाचे आहेत? स्थूल देहाचे. आणि होतो अध्यास कोणाच्या ठिकाणी? आत्म्याच्या ठिकाणी. मग आता त्या ठिकाणी अधिष्ठान असणारा आत्मा आणि आद्यस्थ असणाऱ्या या 3 जाती किंवा हे मी द्विज आहे याच्या अंतर्गत असणाऱ्या या 3 जातीचा अध्यास जो आत्म्याच्या ठिकाणी होतो या आरोप्य जातीमध्ये आणि अधिष्ठान आत्म्यामध्ये आहे का काही सादृश्य? प्रमेयामध्ये कुठलेही सादृश्य नाही. म्हणजे सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास होतो. सादृश्य दोष वाचून आहे इतकेच नव्हे तर उलट म्हटले इतकेच नाही तर उलट जर पाहिलं तर यामध्ये अत्यंत विरोध आहे, तफावत आहे. कोणाकोणामध्ये? अधिष्ठान असणारा आत्मा आणि आरोप्य असणारी ही जाती. उलट आत्मा व्यापक आहे, जाती कशी आहे? परिच्छिन्न आहे. आत्मा परिच्छिन्न आणि व्यापक तर माहिती ना आपल्याला. आत्मा कसा आहे? प्रत्येक म्हणजे सर्वांच्या अभ्यंतर आहे, आत आहे. आणि जाती कशी? पराक आहे, नाम बाह्य आहे. आत्मा विषयी आहे म्हणजे आत्मा कसा आहे? विषय आहे म्हणजे नाम प्रकाशरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, चिद्रूप आहे. आणि जाती कशी आहे? विषय आहे म्हणजे जड आहे, प्रकाश्य आहे. प्रकाश करणारा तिचा वेगळा कोणीतरी लागतो. असे विरुद्ध धर्म आहे कोणाकोणाच्या ठिकाणी? आरोप्य आणि अधिष्ठान या 2 प्रमेयाच्या ठिकाणी. सादृश्य तर नाहीच, उलट विरोध आहे.
असे विरुद्ध धर्म असताही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. मग अहंकारादी सर्व बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी या असणारे अध्यस्त असणारे हे जाती किंवा अहंकारादी अनात्मबंध यांचा प्रमेय असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो. हे कशाचं उदाहरण दिलं? प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास कसा घडतो हे आपल्याला त्यांनी इथपर्यंत समजून सांगितलं. आता ते संस्कृत विचारसागरमध्ये थोडं त्यांनी चिंतन दिलं की सादृश्य दोष वाचून जर अध्यास घडतो असं जर जातीची व्याख्या न्यायिक मतानुसार जर आपण स्वीकारली तर या ठिकाणी आत्म्यामध्ये आणि त्या जातीमध्ये सादृश्य आपल्याला पाहायला मिळतं. कारण जातीची व्याख्या न्यायिक काय करतात? नित्यम एकम अनेकानुगतम सामान्यम जाती. ठीक आहे, जी नित्य असते, एक असते, अनेकानुगत असते, सामान्य असते, तिला जाती म्हणतात. कोण? नैयिक. मग गोत्व गो ही व्यक्ती गेली आली तरी गोत्व ही जाती जाते येते का? नाही, म्हणून नित्य आहे. बरं, एक आहे की नाही? गायी जरी हजारो असल्या तरी सर्व गायीमध्ये गोत्व एक आहे. पुन्हा सर्वानुगत आहे आणि काय सामान्य आहे. गो ही व्यक्ती विशेष आहे आणि जाती ही काय आहे? सामान्य आहे. तसं जर पाहिलं तर आत्मा हा नित्य आहे की नाही? आत्मा हा एक आहे की नाही? आत्मा सर्वानुगत आहे की नाही अधिष्ठान रूपाने? मग असं जर पाहिलं तर जाती म्हणजे प्रमेय असणारी जाती, आपला अध्यस्त असणारी जाती आणि अधिष्ठान असणारा आत्मा म्हणजे दोन्ही प्रमेयच आहे, यांच्यामध्ये सादृश्य मिळतं. न्यायिकाच्या व्याख्यानुसार पाहिलं तर मग या ठिकाणी सादृश्य आहे असं जर पूर्वपक्ष मानला कदाचित, तर या दृष्टांतामध्ये जरी सादृश्य असलं प्रमेयामध्ये तरी अनेक असे दृष्टांत तुला देता येतील की ज्या ठिकाणी प्रमेयामध्ये सादृश्य नसताना सुद्धा अध्यास होतो. आणि त्याकरता ते शर्करेचं किंवा शंकाच्या ठिकाणी पिवळ्यापणाचं जे आपल्याला दोष होतो, भ्रम होतो, तो सादृश्य दोष वाचून होतो हे सिद्ध केलेलं आहे. म्हणून सादृश्य दोष अध्यासाला पाहिजेच प्रमेयामध्ये असं तू काही म्हणू नकोस. बघा पुढे. तसेच डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंकाचे ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. डोळ्यामध्ये असणारा काविळ या दोषामुळे म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी असणाऱ्या काविळ या दोषामुळे शुभ्र असणारं प्रमेय असणारं शंक त्या ठिकाणी आपल्याला पिलपणाचा जो भ्रम होतो तो कशावरून होतो? सादृश्य दोष वाचून होतो. मग सादृश्य दोष वाचून भ्रम होतो की नाही? मग सादृश्य दोष हा कारण आहे का अध्यासाचं? सादृश्य दोष हा अध्यायाचं कारण आहे का? नाही. का? कारण तो नसताना देखील अध्यास होतो म्हणून. कारण कारणाचं लक्षण काय आहे? जे असण्याने अध्यास होतो, जे नसण्याने होत नाही. सादृश्य दोष नसण्याने देखील अध्यास होतो म्हणून सादृश्य दोष अध्यासाचं कारण नाही. सादृश्य दोष कोणामध्ये? प्रमेयामध्ये. प्रमेयामध्ये कोण कोण येतात? अधिष्ठानही येतं आणि अध्यस्त देखील येतं. आणि मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळे कडूपणाचा अध्यास होतो. साखर कशी आहे? मधुर आहे, गोड आहे, पण ती कडू लागते. कोणाला? ज्याला पित्त दोष झालेला आहे त्याला. ते म्हटले असा कुठे अनुभव आहे का? ते म्हणतात याचा तापात सर्वांना अनुभव आहे. याचा म्हणजे कशाचा? साखर कडू लागते याचा आपल्याला कधी आहे का? मला तर कधी अधिक आपण अनुभवच घेतला नाही. ताप आलेला आहे बऱ्याच वेळेला, पण त्यावेळेस कधी प्रयोग केला नाही. आता इथून पुढे जर कधी ताप आला तर निश्चित प्रयोग करायला हरकत नाही, पण अद्याप कधी केला नाही कारण माहिती नव्हतं. पण जे अर्थी ग्रंथकार सांगतात अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, जे आपल्याला माहिती नाही, जरी म्हणजे माहिती नाही म्हणजे आपल्याला अनुभव नाही, पण शास्त्र सांगतं त्या अर्थी ते खरं आहे. याचा तापात सर्वांना अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाच्या व कडू स्वादाच्या या दोन दृष्टांतात शंकाच्या पांढऱ्या रंगाचे ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. म्हणजे शंक हे प्रमेय आहेत, साखर ही प्रमेय आहेत. या दोन्ही प्रमेयाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारे म्हणजे अध्यस्त रूपाने प्रतीतीला येणारे कडवटपणा किंवा पील रंग यांचा कुठलेही सादृश्य त्या ठिकाणी नाही. सादृश्य दोष वाचून सुद्धा अध्यास होतो. अध्यास म्हणजेच भ्रम. अध्यास म्हणजेच भ्रम. त्यांनी मागत दिलं ना, अध्यास म्हणजे भ्रम हे चांगलं लक्षात ठेवून पुढील चिंतन करावं म्हणजे विषय लक्षात येईल. म्हणून अध्यास म्हणजे भ्रम. मौल काय? हां, कामिन जयाच्या झाली नेत्राशी तो देखे चंद्राशी पितवर्ण. कामिन म्हणजे कावीळ का? ज्याला कावीळ झाला तो चंद्र हा पांढरा असून देखील कसा पाहतो? पिवळा पाहतो, आहे की नाही? बरोबर आहे ना? त्याला पिवळा दिसतो, पण जरी दिसला तरी तो पिवळा नाही. मग का दिसतो? अध्यास झाला. आणि अध्यास म्हणजेच भ्रम झाला. कशामुळे? काविळीमुळे. दोष त्या ठिकाणी का हेतू कोण आहे? कामिन.
वरील पिवळ्या रंगाच्या व कडू स्वादाच्या या दोन दृष्टांतात शंकाच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो. एवढा परिचित घेतो जरा धावता, दुपारी हे पूर्ण होऊन जाईल बाबा सांगतील. याकरिता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. एवढं तर सिद्ध झालं. नुसतं सादृश्य दोषच नाही सांगितले त्यांनी. किती दोष सांगितलेले आहेत? दोषत्रय सांगितले. त्यापैकी एका दोष वाचून अध्यास घडतो. कोणत्या? सादृश्य दोष वाचून. अर्थात प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष पाहिजे तर अध्यास होतो असं बरोबर नाही. सादृश्य दोष वाचून देखील अध्यास घडतो हे सिद्ध केलं. आता प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी, बरोबर का? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी या दोष वाचून सुद्धा अध्यास कसा घडतो हे पुढे दृष्टांताद्वारे सिद्ध करतात. बाकी काय नाही. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात अधिष्ठान आणि आरोप्य यामध्ये सादृश्य नसते. आहे की नाही? रज्जू सर्प आणि शुक्ती रजत या दोन भ्रमामध्ये, दोन अध्यासामध्ये जरी सादृश्य असलं प्रमेयामध्ये तरी सर्वच अध्यासात सादृश्य असतं असं मात्र नाही. बरोबर आहे की नाही? मग आरोप्य कोण रज्जू सर्पामध्ये? बोला. रज्जू सर्पामध्ये आरोप्य कोण? सर्प. अधिष्ठान कोण? रज्जू. त्या ठिकाणी सादृश्य काय? लांबटपणा. इकडे शुक्ती रजतामध्ये आरोप्य कोण? आरोप्य रजत. अधिष्ठान कोण? शुक्ती. त्या ठिकाणी सादृश्य काय? चकचकितपणा. या दोन दृष्टांतामध्ये जरी सादृश्य असलं तरी सर्वच अध्यासामध्ये मात्र सादृश्य नाही. कुठल्या अध्यासामध्ये सादृश्य नाही? सांगा बरं एखादा दृष्टांत बघ. तुम्ही सांगा ना. सर्वच अध्यासामध्ये सादृश्य असतं असं काही नाही. मग आता हे दोन दृष्टांत सांगितले त्याने. प्रमेयामध्ये सादृश्य, म्हणून सर्वच अध्यासामध्ये सादृश्य असतंच असं काही नाही. सादृश्य असताना देखील अध्यास होतो. मग असं एखादा दृष्टांत सांगा ना की जो आतापर्यंत गेलेला आहे आपल्याला. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा, पुन्हा शर्करेच्या ठिकाणी कडवटपणाचा, शंकाच्या ठिकाणी पितत्वाचा जो अध्यास होतो तो सादृश्य दोष वाचून सुद्धा होतो. मग सादृश्य दोष पाहिजेच का नसतानाही होतो का असल्यावर देखील होतो? पण नसताना जो होतो, नसताना होतच नाही असं जर असेल तर त्याला आपल्याला कारण म्हणता येईल. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त नाही. या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे काय झाले? सिद्ध झाले. कशाच्या बाबतीत? प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष पाहिजे तेव्हाच अध्यास होतो. हे अध्यास होतो असं जे पूर्व पक्षाचं म्हणणं होतं ते काही बरोबर नाही. सादृश्य दोष वाचून देखील अध्यास होऊ शकतो हे आतापर्यंत सिद्ध झालं. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाधिक असणे हे अध्यासास हेतू नाहीत. पुन्हा तो काय म्हणला होता? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष पाहिजे. प्रमात्याला लोभ पाहिजे आणि भय पाहिजे तेव्हा प्रमात्याला काय होईल? अध्यास होईल. आणि प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी हे दोष नसेल तर अध्यास होणार नाही. काका काही चिंतेत पडू नका. होईल का? म्हणजे तुम्ही गालाला हात द्यायला पार मला वाटलं त्याला आता चिंता वाटली कसं होणार. ते सिद्ध करणारे आपल्याला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाधिक असणे हे अध्यासास हेतू नाहीत. कारण लोभरहित वैराग्य संपन्न, लोभरहित ज्याच्या ठिकाणी कुठलाही लोभ नाही असा वैराग्य संपन्न मनुष्य शुक्तीवर रजताचा, वैराग्य संपन्न मनुष्याला शुक्तीवर रजताचा अध्यास होतो. म्हणजे कोणत्या दोष वाचून? लोभ या दोष वाचून. आणि एखाद्या प्रमात्याला रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा दोष, मांत्रिकाला कोणता दोष वाचून? भय या दोष वाचून. तसेच एखाद्या मांत्रिका सर्पाचे भय नसेल तरी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. लोभ भयादी अध्यास हेतू असते तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झालाच नसता. त्यांना म्हणजे कोणाला झाला नसता? रुपयाचा अध्यास कोणाला झाला नसता? लोप्याचा अध्यास वैराग्य संपन्न पुरुषांना झालाच नसता. का? लोभ हा दोष त्यांच्या ठिकाणी नाही. आणि सर्पाचा अध्यास मांत्रिकाला झालाच नसता. का? भय हा दोष त्या ठिकाणी नाही. पण दोष नसताना देखील अध्यास होतो. अर्थात लोभ भयादी हे दोष प्रमात्याच्या ठिकाणी असेल तरच अध्यास होईल हे म्हणणं बरोबर नाही. कोणाचं? सिद्धांत्यांचं, पूर्व पक्षाचं हे म्हणणं बरोबर नाही. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात. बरं, असं आणखी एक बारकावा त्यांनी आपल्याला सांगितला. लोभ भयादी विकार जे उत्पन्न होतात ते कधी होतात? ज्ञानानंतर होतात ना. ते एखादा वाळवंटामध्ये एखादा जो लोभी मनुष्य आहे किंवा ज्याच्या ठिकाणी खूप भित्र आहे त्याला सुद्धा लोभ भयादी दोषाच्या नंतर अध्यास होतो हे म्हणणं बरोबर नाही.
असंही त्याला पुन्हा जर स्वीकारलं तरी सुद्धा तुझं म्हणणं बरोबर नाही असं सांगतात सिद्धांती. कारण का, विचार करा, लोभ कधी उत्पन्न होतो? एखादा लोभी आहे, त्याची पत्नी त्याच्या खूपच मागं लागली, अहो म्हटले नाहीच सोन्याचे तर चांदीचा तरी एखादा अलंकार करा. तो म्हटलं काय करावं बिचारा, ऐक ना, रात्रीचा दिवस करायचं पण त्याला काही संपत्ती मिळेना आणि तो वाळवंटातून चालला आणि नेमका शुक्तीवर त्याला काय भासलं, रजत. म्हटलं आता अलंकार करायला काही हरकत नाही, पण कधी त्याला लोभ उत्पन्न झाला केव्हा? ज्ञानानंतर ना. मग लोभ अगोदर आहे का? म्हणजे प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी हे विकार तरी भ्रमाच्या नंतर उत्पन्न होतात, अगोदर होतच नाही. म्हणून प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी विकार असेल तर भ्रम होईल, हे म्हणणं पूर्व पक्षाचं साप चुकीचं आहे. असं कोणी सिद्ध केलं? सिद्धांतांनी. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात, म्हणून त्यांना रुपयाच्या किंवा सर्पाच्या ज्ञान उत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही. कुणाला? लोभ भयादी दोषाला. या प्रकारे करून आत्म्याचे लोभ भयादी दोष अध्यासास हेतू नाहीत. रामकृष्णारी. प्रमात्याचे लोभ भयादी दोष अध्यासाला हेतू नाहीत. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी असेल किंवा नसेल तरी देखील अध्यास घडतो, म्हणून लोभ भयादी हे दोष प्रमात्याच्या ठिकाणी असेल तरच अध्यास होईल, असं हे पूर्वपक्षी जे तुमचं म्हणणं आहे ते बरोबर नाही. आता त्याप्रमाणे आणखी एक दोष दिला होता कुणाच्या ठिकाणी? आता प्रमाणाच्या ठिकाणी. कोणता दोष? पित्तमलादी. पित्तमलादी दोष असेल तर अध्यास होईल, असं जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे तेही चुकीचं आहे असं सिद्धांती आता सांगतात. त्याचप्रमाणे प्रमाण दोष ही अध्यासास हेतू नाही, कारण प्रमाण दोष नसताना देखील अध्यास होतो असं सिद्ध करणार आहेत. कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास नाम भ्रम होतो. आकाशाला कुठलंही रूप नाही, पण रूपरहित आकाशाच्या ठिकाणी सर्वांनाच आकाश कसं दिसतं? निळ वाटतं. म्हणजे आकाश रूपरहित आकाशाच्या ठिकाणी जो नीलतेचा भ्रम झाला, त्या ठिकाणी सर्वाच्याच प्रमाणरूप नेत्रामध्ये कोणता दोष आहे? कुठलाही दोष नाही. कारण सर्वाच्या, बरं जाऊ दे तुम्ही म्हणाल नाही, पण त्या ठिकाणी कावीळ नावाचा दोष आहे. सर्वालाच कावीळ आहे का? सर्वाला पित्तमलादी दोष सर्वाला तर असणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल कसं शक्य नाही? ते आता पुढे सांगतातच ते. कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. सर्वांच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये, नेत्र हे काय? त्या ठिकाणी प्रमाण आहे. कारण ज्याच्याद्वारा आपल्याला ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाण. नेत्राच्या द्वारा ज्ञान होते की नाही, म्हणून नेत्र काय आहे? प्रमाण आहे. नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा किंवा तिमिराचा दोष नाही. तिमीर, पित्त, कावीळ हे नेत्राच्या ठिकाणचे दोष आहेत. तर त्यापैकी पित्ताचा किंवा तिमिराचा दोष म्हणणे संभवत नाही सर्वांच्याच ठिकाणी. पण सर्वांना आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. म्हणजे प्रमाण दोष वाचून सुद्धा आकाश निळं दिसतं. सर्वांना म्हटले, पण का सर्वांना निळं आकाश दिसतं? म्हणजे त्या ठिकाणी असू शकतो ना सर्वांच्या डोळ्यामध्ये तिमिर नावाचा दोष. म्हटले सर्वांना हा दोष असणं शक्य नाही आणि याला दोषही म्हणता येणार नाही. म्हटले का? सर्वांना भूक लागण्यात जसा दोष नाही, तसे सर्वांना आकाश निळे दिसण्यात पित्ता आदी दोष नाहीत. सर्वांना भूक लागणे हा दोषच आहे, पण सर्वांना लागते म्हणून दोष म्हणतात का तिला? नाही. तसं सर्वांना आकाश निळं दिसतं म्हणून तिमिरादी दोष आहे असं म्हणता येत नाही. दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो. कोणत्या? प्रमाण दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो. म्हणून प्रमाण दोषी अध्यासास हेतू नाही हे सिद्ध झाले. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचाच अभाव आहे असे नाही. आकाश हे काय? अधिष्ठान आहे आणि नीलता ही काय? अध्यस्त आहे. अधिष्ठान असणाऱ्या आकाशामध्ये आणि आरोप्य असणाऱ्या नीलतेमध्ये सादृश्य दोष नाही असं नाही, तर कुठलाच दोष नाही. म्हणजे प्रमाण दोषही नाही, प्रमेय दोषही नाही आणि प्रमाता दोष देखील नाही. त्यामध्ये सादृश्य दोषाचाच अभाव आहे असे नाही, तर प्रमाण दोषाचा व प्रमेय दोषाचाही अभाव आहे. कारण प्रमाण म्हणजे नेत्रेंद्रिया ठिकाणी तिमिर आदी कुठलाही दोष नाही आणि प्रमातृ म्हणजे प्रमाता जो ज्ञात आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा लोभ भयादी कुठला दोष नाही. आता आकाशापाशी काय लोभ काय भीती आहे? लोभ भयादी दोष नाही आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष नाही, प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष नाही, तरी सुद्धा आकाश निळ दिसल्याशिवाय राहत नाही. अर्थात दोष वाचून सुद्धा अध्यास होतो. तर प्रमाण दोषाचा व प्रमेय दोषाचाही अभाव आहे. कोणताही दोष नसता आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंध्याचा अध्यास संभवनी आहे. म्हणजे त्याचं म्हणणं होतं दोष असेल तर अध्यास होईल, दोष नसेल तर अध्यास होणार नाही. बाबा रे, आकाशाच्या ठिकाणी ज्यावेळी नीलतेचा अध्यास होतो त्यावेळी प्रमाता प्रमाण प्रमेय या त्रय दोषापैकी कुठलाही दोष नसताना ज्या अर्थी अध्यास होतो, तसा प्रमेय असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आरोप्य असणारा अहंकार आदी अनात्मबंधाचा या त्रय दोष वाचून सुद्धा अध्यास होऊ शकतो असं सिद्धांतांनी सिद्ध केलं. या दोषाचा विचार संक्षिप्त शारीरिक विवरण आदी ग्रंथात विस्तारपूर्वक करून हे दोष अध्यासाच कारण नाहीत
असे सिद्ध केले आहे. पण दोषच नाही म्हणजे दोषा वाचून देखील अध्यास होतो असं सिद्धांताने सिद्ध केलं. पण हे जे सिद्ध केलं ते संस्कृत विचारसागरमध्ये त्यांनी सांगितलं की प्रौढीवादाने सिद्ध केलेलं आहे. कारण दोष नसताना अध्यास घडणारच नाही. हे 3 दोष जरी नसले तरी सर्वात प्रबल दोष कोणता आहे? अविद्या हा दोष त्या ठिकाणी आहेच ना. म्हणजे दोषा वाचून अध्यास होणं शक्यच नाही. पण हे 3 दोष अध्यासाला पाहिजे असं मात्र नाही. कारण दोष कुठला तरी पाहिजेच. कोणता दोष? सर्वात मोठा दोष कोण आहे? अविद्या, अज्ञान, हेच त्या ठिकाणी दोष आहे. आणि या 3 याच्यामध्ये सुद्धा कोणते दोष आहे ते संस्कृत विचारसागरामध्ये सिद्ध देखील त्यांनी केलेलं आहे. पण ते आता उद्या सांगू, आज सांगायला वेळ नाही. विवरण आदी ग्रंथात विस्तारपूर्वक करून ते दोष अध्यासाच कारण नाहीत असे सिद्ध केले आहे. पण विस्तार भय असतो त्याचे वर्णन आम्ही येथे दिले नाही. आता कार्याध्यास संभवनीय आहे हे सिद्ध झालं दोषत्रय वाचून आणि सजते वस्तू ज्ञानजन्य संस्कार वाचून सुद्धा कार्याध्यास संभवनीय आहे. संभवनीयच नाही असं कोणाचं म्हणणं होतं? पूर्व पक्षाचं. पण संभवनीय आहे की नाही? कारण त्यांनी जी सामुग्री सांगितली ती सामुग्री मात्र लागत नाही. सामुग्रीच लागत नाही का? लागते, पण पूर्व पक्षाने सांगितलेली ती मात्र लागत नाही. आता कार्याध्यास संभवनीय असल्यामुळे कार्य झालं आद्यस्थ आणि आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते कशाने? अधिष्ठान ज्ञानाने. कोणत्या ज्ञानाने होईल या ठिकाणी? ब्रह्मज्ञानाने. मग ब्रह्मज्ञान हे फलद्रूप आहे का निष्फल आहे? निष्फल आहे. म्हणजे आमचं प्रयोजन सिद्ध आहे हे त्यांना सिद्ध करायचं. आणि कारणाध्यास सुद्धा संभवनीय नाही असं कोणाचं म्हणणं आहे? आता पूर्व पक्षाचे. पण कारणाध्यास सुद्धा संभवनीय आहे असं सिद्ध करतात ते सिद्धांती. याचा विचार दुपारी पाठ आहे. म्हणजे बाबा विचारले होते सर्वांचे जर असेल इच्छा तर बाबा दुपारी 3 वाजता का नाही आश्रममध्ये पाठ घेणार. तुम्ही सांगा तसं म्हणजे पाठ घ्या आहे का नाही. हा मग उद्या परीक्षा आहे म्हणून आज 3 वाजता हा विषय संपून जाईल म्हणले. आज जर घेतला तर तुमचा तरंग संपेल. हा मग दुपारी 3 वाजता घ्यायचा का? नाहीच का? काय मग ठीक आहे, बाबाला सांगतो उद्या 3 वाजता म्हटले म्हणून. पुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजो